गावासारखं गाव होतं. प्रत्येक गावामध्ये महाराज जुने घर होते, मांडणी काय म्हणतात त्याला, ते जोडणीचे घरं होते. आता स्लॅब झाले, बंगले झाले, इमारती झाल्या. खेडेगावात सुद्धा पहिले जोडणीचे घरं होते आणि घरामध्ये मातीचे घरं असल्या कारणानं छोट्या छोट्या रूमा होत्या महाराज. 2-4 जण भाऊ असायचे, घालायला एकच शर्ट असायचं महाराज. मोठा भाऊ आला आणि बारक्याला जर गावाकडे जायचं असेल, कोण्या गावाला जायचं तर त्याचेच शर्ट घालून गावाला जावं, एकच शर्ट असायचं. आता एका माणसाला कोणतं शर्ट घालून कार्यक्रमाला जावं याची पंचायत झाली महाराज. म्हणजे प्रत्येकाच्या यायचं तर सांगूच नका, कपाट उघड का धडधड 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 सांगायचं कामच नाही, एवढे कपडे झाले महाराज. पण परिस्थिती तशी होती आणि त्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी 10-15 खोल्या नव्हत्या. उगाच सगळ्या स्वयंपाकघराची छोटी रूम राहायची, एखादी वसरी ढाळच म्हणायचो आपण त्याला, आणि झोपण्याकरता एखादी रूम राहायची. 2-4 जण भाऊ राहायचे आणि त्या घरातले माथारी कोथारी माणसं संध्याकाळी झोपण्यासाठी कुठं जायचे बाबा? बोलत चला ना, कुठं जायचे? मंदिरावर जायचे, पारावर जायचे. आणि त्या काळामधले मंदिर उंच असायचे, चिरबंदी मंदिर असायचे, उंच ओट्याचे मंदिर असायचे. त्या मंदिराला फक्त एकाच जागून निमुळत्या पायऱ्या असायच्या. मस्त शेतातून काम करून आली म्हातारी कोतारी माणसं का संध्याकाळचं जेवण झालं 7 वाजता की मस्त एक गणेशचा कटा डबीचा बंडल घ्यायचं महाराज, खिशात टाकायचं, मंदिरावर आपली वळकटी घेऊन झोपायला जायचं. ज्याचा त्याचा ठरलेला खांब आणि त्या खांबाला ते सर्वजण झोपायचे महाराज. असं करता करता लाईटची व्यवस्था नसायची. 12-2 वाजेपर्यंत गप्पा मारायच्या. मग ते का ज्ञानेश्वरीच्या ओव्या, गाथ्याचे अभंग, कस काय चालाय दौडगाव सप्तान, काय काकड्याचा चालीगोड म्हणलं हे का काय महाराज. तिथं कोणत्या गप्पा असतात त्या कीर्तनात सांगायसारख्या नसतात महाराज. एवढ्या गप्पा हाणायच्या आणि मग ते तेलाचा दिवा एकदा काय विजला का मग झोपायचे महाराज. 12-2 वाजेपर्यंत गप्पा मारायचे. जोपर्यंत मारुती मंदिरातला दिवा चालू आहे तोपर्यंत गप्पा मारायच्या. मग शामराव पाटील काय झालं फल्यानाचं असं झालं म्हणून त्याच्या भावकीमध्ये त्याला काय लाजत याची ह्याच गप्पा, दुसरं काही नाही महाराज. मग याच्या उचापात्या, याचा उकंडा उकर, त्याचा उकंडा उचर, गप्पा मारायच्या. 12-2 वाजता झोपाव काय की असं म्हणायचे आणि झोपायचे म्हणून महाराज 2 जण 2-4 म्हातारे ते झोपाय जायचे महाराज. मग ते ज्याच्या वळकटा ज्याच्या खांबावर मग अंग टाकायचे, अंधार पडे राहायचा, दिवा विजला राहायचा. 12-2चा वेळ सर्वजण झोपी जायचे आणि त्यातल्या एका शामराव म्हाताऱ्याला लघवीला आले महाराज. लघवीला आली आणि आल्याच्या नंतर म्हाताऱ्यांना उशाची काठी घेतली आणि काठी टेकत म्हातारं वट्ट्यावरून मंदिरावरून खाली लघवीला जाण्याकरता गेलं. नेमकं उंच मंदिर होते ना, असे डिजिटल मंदिरं नव्हते आतासारखे. आता महाराज खाली बघलं तर फरशीमध्ये तोंड दिसते, सुविधा झाल्या सर्व. पहिल्या काळामध्ये नव्हतं असं. म्हातारं नेमकं पायऱ्याहून खाली उतरायचं तर ते भीमराव म्हातारं नेमकं नाना महाराज त्या वट्ट्याहून खाली पडलं. तसं पडत नसते, दणकन पडलं, त्याचं कमळलं मोडल्याच्या नंतर त्या भीमराव पाटलांना सांगतं, शामराव, अरे शामराव दादा मी पडलो रे पडलो. शामराव म्हणते पड पडायची वेळ झाली, पड. बरोबर आहे, पड पडायची वेळ झाली. मग परत भीमराव म्हातारा म्हणतात, तसं नाही रे शामराव दा, मी खरंच पडलो. ते म्हणला तू बी पड, मी बी पडतो, पडायची वेळ झाली. बरोबर आहे की नाही बाबा? शामराव म्हातारा जे पडले ते वळकटीवर झोपले आणि भीमराव म्हातारा जे पडले ते वट्ट्याहून खाली मोडून कंबरड मोडले. म्हणजे दोन्हीचा शब्द पडला जरी असला तर एक अंथुरणावर पडले आणि एक वट्ट्याहून खाली पडून कंबरड मोडले. पडणे शब्द जरी सारखा असेल तर घ्यायचा काय हे तुमच्या मनावर आहे.